वसई विरारमधील वाहतूक कोंडीमुळे 16 महिन्यांच्या चिमुकल्याचा बळी गेलेला आहे। तब्बल 5 तासांपासून रुग्णवाहिका वाहतूक कोंडीमध्ये अडकून होती आणि त्यामुळे बाळाचा मृत्यू झालेला आहे। नायगावच्या चिंचोटी येथील गॅलेक्सी रुग्णालयात या लहान चिमुरड्यावर उपचार सुरू होते, पण डॉक्टरांनी पुढच्या उपचारांसाठी त्याला मुंबईच्या रुग्णालयामध्ये घेऊन जाण्यास सांगितलं। सकाळपासूनच मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडी होती आणि त्यामुळे या बाळाला वेळेत उपचार मिळू शकलेले नाहीत आणि त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला। घोडबंदर रोडला उपमुख्यमंत्री यांनी निर्देश दिलेले होते की रात्री 12 नंतर ही वाहतूक अवजड वाहनांची वाहतूक चालू ठेवावी। मुळात म्हणजे हे नियोजन करण्यामध्ये ट्रॅफिक डिपार्टमेंट सबसेल फेल गेलेलं आहे, कारण त्यांनी वर्सोवा ब्रिज इथे पूर्ण वाहतूक थांबवून ही वाहतूक कोंडी करण्याचा अट्टास धरला असं समजामध्ये येते। ही वाहतूक कोंडीमध्ये एक 1.5 ते 2 वर्षाचा मुलगा आज मृत्युमुखी पावलाय, कारण तो गॅलेक्सी हॉस्पिटल वसई इथून मुंबईला उपचारासाठी जात होता। आणि या संदर्भात अधिक माहितीवर आमचे प्रतिनिधी विपुल पाटील आपल्या सोबत आहेत। विपुल, अहमदाबाद आणि मुंबई महामार्गावरची जी वाहतूक कोंडी आहे त्याची बोंब अगोदरपासूनच आहे, मात्र योग्य नियोजन जर झालं असतं तर आज कदाचित बाळाचा जीव वाचू शकला असता। श्रद्धा, नक्कीच मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या ही कायमच आहे, मात्र महामार्ग प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून योग्य नियोजन नसल्यामुळे या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते। मात्र या वाहतूक कोंडीमध्ये अनेक दररोज मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका ज्या आहेत त्या अडकलेल्या असतात। मात्र वाहतूक सोडवण्याकरता वाहतूक पोलीस जे आहेत या ठिकाणी मात्र योग्य ते नियोजन करत नसल्यामुळे या परिस्थितीचा या बाळाचा देखील जीव गमावण्याची वेळ आलेली आहे। कारण आपण पाहिलं तर या ठिकाणी रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अवैध जे ट्रक असतील, गाड्या असतील मोठ्या प्रमाणात पार्क केल्या जातात। मात्र तसंच काही ठिकाणी जे रस्त्याची कामं जी आहेत ती अर्धवट अवस्थेत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते, त्याचा फटका देखील आता या चिमुकल्याला बसल्याचं आपल्याला पाहायला मिळते। श्रद्धा, हो, ही वाहतूक कोंडी जीवावर बेतते। विपुल, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।